आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 418वा दिवस आहे. तर चला आपण ग्राउंडकडे निघू आता. आज थोडंसं लवकर निघू राहिलो, 6ला 15 मिनिट बाकी अजून, पाऊण 6ला. तर चला करांना कॉल लावूया. ग्राउंडकडे आलो आपण. तर करण तर नाही येणार आज, कॉल केला तर त्याला बाहेर गेला तो. तर संडे दिवशी आपण काय केलं, लॉंग केलं. तर एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ज्या वेळेस आपण लॉंग करतो त्यावेळेस आपण गाणे जर म्युझिक ऐकली नाही तर काय होतं, पाय जड पडू लागते आणि जास्त रनिंग करू वाटत नाही आपल्याला. आणि जर आपण ते गाणे ऐकत असलो तर रनिंग करू वाटते आणि अजून स्पेस डिस्टन्स वाढू वाटतो आपल्याला. तर हेच मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे समजा रनिंग मध्ये जशी तुम्ही ऍडजस्टमेंट होता किंवा रिझल्टशी मतलब आपल्याला रिझल्ट भेटू लागलं बस, पण चांगल्या गोष्टीचा रिझल्ट भेटला तेच आहे. त्याच्यामुळे गाणे लॉंगला मला तर वाटतं गाणे बेस्ट आहे. शॉर्ट रनिंगला तर ठीक नाही आहे, पण लॉंग रनिंगला सगळ्यात बेस्ट हेच आहे. गाणे ऐका, त्याच्यानंतर तुमचा परफॉर्मन्स पण हळूहळू इन्क्रीज होईल. तर चला आता आपण काय करू, वॉर्मअप करू पहिले. आहे राज होऊन जाते आपली. तर चला आता काय करू, जॉगिंग करू आपण. इथून आपल्या रेग्युलर मध्ये जॉगिंग करायला लागेल. पण इथं पाय दुखते राव, पाय दुखले ना तर थोडंसं मग हे होतं, कारण की इथे खालीवर जागा आहे, मातीत पाय द्याला ना, असं खाली इकडे तिकडे ट्विस्ट होतं, त्यामुळं आता क्रॅम्प आल्याने होतं इथं. त्याच्यामुळे काय करू, एकदम स्लो जॉगिंग करू आपण. इथं जास्त आपण नवीन ग्राउंड चालू करणार आहे. काल आपण गेलतो, दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये. तिथे जागा आहे, ओपन प्लेस आहे. तर तिथं आपण सगळ्यांना विचार करून सगळे पोरं जण मिळून ग्राउंड तयार करू. तर बघू, आज जाणार होतो पण करण नाही आला आज. तर आपण उद्या तर नक्की जाऊ. आज सांगितलं पोरांना, कॉन्ट्रॅक्ट करून आपण ग्राउंड करून घेऊ आपण. तर चला चला
नॉर्मल आपण जॉगिंग केल्या इथे काय पाय दुखू राहिला राव इथं. काय झालं काय माहित. कारण की पळता येत नाही इथं ॲक्युरेट. कारण की तिकडे आपण 5 किलोमीटर पळलो एकदम स्पीड म्हणजे काहीच झालं नाही. आणि इथं 2 राऊंड मारले, काल 4-5 राऊंड मारले, लगेच शिनबेन बोन दुखू लागले लगेच. हेच प्रॉब्लेम इथं. त्याच्यामुळे काही लवकरात लवकर आपल्याला तिकडे ग्राउंड करणं आहे. तर चला आजचा वर्कआउट काय आपण रेडी होऊ, त्याच्यानंतर बघू आजचा वर्कआउट काय आपला. तर याच्यापेक्षा आपले सिमेंट रोडवर पळतो ना ते ते चांगलं आहे. त्यांनी पाय नाही दुखणार सिमेंट रोडने पळल्यावर. ह्यानी पाय दुखू राहिली इथं. ते शिन पेनचा खंडा उर आली कसं काय. कारण की खालीवर इथं एवढ्या पोस्चर मध्ये एवढ्याच ह्याच्यामध्ये हे उर राहिलं. पाय खालीवर तिरका तारका पडून राहिला वाटतं. त्याच्यामुळे ही कंडिशन होईल. तयार करू. तर आता काय करायचं आहे, आपण आजचा वर्कआउट आहे आपण अप्पर बॉडी वर्कआउट करणार आहे. आपण काल इन आउट वर्कआउट केला, आज अप्पर बॉडी वर्कआउट करू. ग्राउंड नाही ना, ग्राउंड झालं तयार तर मग आपण करता येतं आपल्याला दुसरं. नाही काय मतलब नाही ना, आपण राऊंड मारू राहिलो. आणि पण एवढं पहिल्या पलीकडे आपण जे छोटं ग्राउंड केलं ना तिथं हे नव्हते येत, पाय दुखत नव्हता किती राऊंड मारले तरी. आपण 5-5, 10-10 किलोमीटर मारेल तिथं आपण. पण इथं 2च राऊंड मध्ये पाय दुखू राहिला. इथून कसं काय गायला आपल्याला समजत नाही. तिथं पण खालीवर आहे, इथं खालीवर आहे, इकडं खालीवर आहे म्हणून हे होतं. तिथं कसं प्लेन ग्राउंड होतं, टर्न होता पण प्लेन ग्राउंड आहे त्याच्यामुळे हे. पलीकडे पाणी आलं म्हणून काही हे होत नाही. नाही तर एकदम भारी ग्राउंड होतं पलीकडचं. आपलं छोटं होतं 100-150 मीटरचं, पण बेस्ट होतं. तर चला आता काय करू, आता तयारी झाली. आता अप्पर बॉडी वर्कआउट करायची आपल्याला. तर हप्त्यातून एकदा तरी अप्पर बॉडी वर्कआउट केली पाहिजे. अप्पर बॉडी स्ट्रेंथ पॉवर वाढते. तर चला वेट इथं आहे. आपण या पलीकडे साईडने वेट ट्रेनिंग करणार आहे आता. तर चला
तर आपण केला अप्पर बॉडी वर्कआउट मध्ये पहिला वर्कआउट. हे काय आहे, आपण जे सर्कल घुमवतो ना, याने काय होतं, आपले बायसेप, ट्रायसेप, शोल्डर, आर्म्स हे सगळे मजबूत होते. पोलीस भरतीमध्ये गोळा फेकायसाठी हा एकदम बेस्ट वर्कआउट आहे. रनिंग मध्ये आपण जो लॉंग रन करतो 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, याच्या टाइम्स काय होतं, आपले हात गळून जाते रनिंग करता करता किंवा पाठ आपली दुखती. यासाठी हा सगळ्यात बेस्ट वर्कआउट आहे. याने बॅकबोन आपलं स्ट्रॉंग होतं आणि बायसेप, ट्रायसेप, आर्म्स, शोल्डर हे पण मजबूत होतं आपलं. ह्यानी मग काय रनिंग मध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला आणि अप्पर बॉडी आपली स्ट्रॉंग राहते. तर चला, पहिला हा अप्पर बॉडीचा वर्कआउट केला आपण. आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन. नेक्स्ट वर्कआउट काय आपला अप्पर बॉडी वर्कआउटच आहे, पण आता नेक्स्ट स्टेप आहे आपली ॲडव्हान्स मधला थोडासा. याने पण अप्पर बॉडी वर्कआउट होतो आपला. तर अप्पर बॉडीचा दुसरा वर्कआउट कंप्लीट झाला आपला. याने अप्पर बॉडी सोबत लोअर बॉडीवर पण ताण पडतो. याने म्हणजे आपण 4-4, 5-5 सेट मारले, याला स्ट्रेंथ पॉवर इम्प्रूव्ह होते आपली पुऱ्या बॉडीमध्ये. तर आता काय करू, तर चला 5 ते 7 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि नेक्स्ट वर्कआउट काय आपला ते बघणं लागेल. तर चला, आता काय करायचं, आता आपण काय करू, सपाटी मारू. म्हणजे आज पूर्ण टोटल अप्पर बॉडीचं वर्कआउट आहे, दुसरं कोणतंच वर्कआउट नाही. म्हणजे पर डे असा प्रत्येक ह्याचा वर्कआउट करा, एक सेशनचा. त्याने काय होतं, तुमची मसल पॉवर आणि प्रत्येक एक गोष्टी फोकस राहील आणि दुसऱ्या दिवशी ती आपली बॉडी पार्ट किंवा मसल रिलॅक्स होऊन जाईल. कारण की पोर काय करते, डेली एकच वर्कआउट करते, त्याच्यामुळे ते बॉडी रिलॅक्स भेटलच नाही, त्याच्यामुळे क्रॅम्प येतो किंवा मेजर इंजरी व्हायचे चान्स जास्त असते. त्याच्यामुळे काय करू, अल्टरनेट आज आपण पूर्ण हे अप्पर बॉडी करणार आहे. अप्पर बॉडी सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर चला, आता अप्पर बॉडी आपण करू वर्कआउट. तर सपाटे मारणार आहे आपण. आपले पहिले दिवस बघा, पहिले सगळं पोस्चर चेंज झालं. पहिले पाडवा होता, पहिली इथं एकदम प्लेन जागा होती, आता आपण तिकडं सेट केला. तर आता काय करू, इथं अप्पर बॉडीचे सपाटीचे 4-5 सेट मारू आपण रेग्युलर मधले. आणि मग आजचा वर्कआउट कारण की काल स्किपिंग मारल्या होत्या आपण, तर आज आपण हे मारू. तर चला, आता काय शूज काढून मारणं लागेल आपल्याला. इथं का शूजला इथं ग्रिप धरत नाही, थोडासा वेगळा लाईट वेट शूज आहे.
तर 4 सेट मारले आपण 15 चौक 60. सपाटे अप्पर बॉडी ती पण स्ट्रॉंग होती. सगळं आज आपण अप्पर बॉडीचा वर्कआउट केला. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आपला. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू, थोडंसं कूल डाऊन करू आणि स्ट्रेचिंग करू फुल बॉडी. तर चला लास्ट वर्कआउट बाकी आपला ॲप्स वर्कआउट. आता ॲप्स वर्कआउट आपण ऍड करणार आहे आता. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आपण आता ॲप्स वर्कआउट लास्टला मारले. तर आता चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.